लग्नामध्ये आता खूप खर्च होतो. एक नॉर्मल जरी वेडिंग घेतली सर, 25 ते 30 लाख रुपये खर्च होतातच. लॅविश वेडिंग केली तर तिथं 1 ते 1.5 करोड रुपये खर्च होतो. याच्यावर तुमचं काय मत आहे? गुड. हा खूप कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे खरं, की लग्नावर किती खर्च करावा. सो 2-3 व्ह्यू पॉइंट्स असतील. आय डोंट वॉन्ट टू गेटिंग की कुठलं व्ह्यू पॉइंट राईट आहे आणि कुठलं रॉंग आहे. सो पहिलं आपण बघू की कोविडच्या काळामध्ये जी लग्न झाली, तर खूप साऱ्या लोकांची लग्न त्यावेळेस फार कमी खर्चात होऊन गेली. असं नाही की त्यांना अपेक्षा नव्हती की आपण मोठं लग्न करावं, त्यांची अपेक्षा निश्चितच असेल, पण प्राप्त परिस्थितीमध्ये 50 लोकांना घेऊन लोकांनी लग्न केली. अनेकदा असं दिसतं की आपली सोसायटीमधली जी काही इज्जत आहे किंवा इब्रत आहे ती मेंटेन करण्यासाठी, आजूबाजूच्या लोकांना खुश करण्यासाठी लोक लग्नावरती मोठा खर्च करतात. आणि ह्या पैशाचा सोर्स असतो अनेकदा कर्ज किंवा अनेक वर्ष साठवलेले पैसे त्या लग्नामध्ये ते उडवून टाकतात. टिपिकल आपल्या कल्चरमध्ये आईबाप 15-20 वर्ष सेव्हिंग करतात आणि महिन्याभरात तो पैसा लग्नात खर्च करून टाकतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्यांनी तो पैसा कसा वापरावा. बट जर हा पैसा पॅसिव्ह इन्कम मधनं आला नसेल, म्हणजे तुम्ही पैसे गुंतवले त्याच्यावरती नफा झालाय आणि त्या नफ्यावर तुम्ही मजा मारताय किंवा लग्न करताय, तर गोष्ट निराळी. पण मूळ कॅपिटलवर जर तुम्ही हे लग्न केलं आणि असे मोठे खर्च काढले कुठल्याही बाबतीत, नॉट जस्ट मॅरेज, तर मात्र तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम फेस करावे लागतील. आणि हा मनुष्य स्वभाव आहे की तो फायनान्शियल प्रॉब्लेम कोणाशी बोलत नाही. त्याला रस्त्यावर 500 रुपयाची नोट सापडली तर तो गावभर बोंबलत फिरेल, पण त्याचं पाकिट मारलं तर तो बायकोला सांगत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळे पीपल कीप सफरिंग फॉर मेनी इयर्स आफ्टर दी मॅरेज, एस्पेशली दी पॅरेंट्स, just because they want to maintain the status.